अगं असा अंधाराला घाबरून कसं चालेल? आपण उजेडावर विश्वास ठेवायचा. अंधार किती पण मोठा असला ना तरी उजेडा पुढे त्याचा निभाव नाही लागत. तू बोलायला लागलीस की भाऊ बोलत असल्यागतच वाटतं बघ. मग आहेच मी माझ्या भाऊंची कॉपी. बरं चल झोपू आता. नाही आता नाही झोपत. तसं पण अर्ध्या तासात उठायचंच होतं. अगं शाळेतल्या पोरांसाठी लाडू बनवून न्यायचे. हा तू झोप जा. नाही मी पण येते तुझ्यासोबत. आपण दोघी मिळून बनवू. असं म्हणतेस? अरे गडबड कमी करा बाळांनो. हा तुम्ही रांगोळी काढून घ्या बरं पटकन. या 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 लवकर या इकडं. आवरा जरा हात चालवा. वेळ होत आली. भाऊ हा मी त्या वीज मंडळातल्या ऑफिस मध्ये जाऊन बोलले त्यांना. म्हणले हे घ्या बिल भरलेल्याची पावती आणि लगेच ऍक्शन सुरू करा. मी घरी जायच्या आत लाईट आली पाहिजे आणि परत जर बिल भरलेलं असताना लाईट कापली ना तर या भाऊरावांच्या नातीशी गाठे. भले शाब्बास. मी तर म्हणतो आता लाईट बिल भरलं नाही तरी पण त्यांची लाईट कापायची हिंमतच होणार नाही. बघितलं का काय घरातलं सामान भरायला यांच्याकडे पैसे नाहीत आणि शाळेतल्या पोरांना लाडू वाटायला बरे यांच्याकडे पैसे आलेत. तर स्वतःच्या पोराला भिकाचं डोळा लावून सासऱ्याचा समाजसेवेचं डोहाळ पुरवायला लागले तुमची आई. दीपे तुला जर इथे यायला आवडत नाही तर कशाला येतेस ग दरवर्षी तोंडवर करून? मला पण सुट्टी घ्यायला लागतं उगाच. होय की होय. कशाला येत्या म्हणजे? आता ह्या शाळेवर आपला पण हक्क आहे हे इथल्या लोकांना कळायला नको. आणि उद्या भाऊ गेल्यावर तुम्हालाच पुढवून बघायचंय. ही जागा जर आपण विकली की नाही आपल्याला पाहिजे तेवढे पैसे मिळतील. माझं पोरगं त्या कॉन्व्हेंटच्या शाळेत नाही निदान मुंबईला मोठ्या कॉलेजमध्ये तर शिकल का नाही? दीपे तू जरा डोक्यावर पडल्यास काय ग? भाऊ वर जायची वाट बघायलास? नाही तुम्ही मी वर जायची वाट बघा आणि मी वर गेल्याशिवाय की नाही तुम्हाला माझं म्हणणं पटणार नाही. तिथं माझ्या पुढे वाघ होतायसा आणि सरकार नोकरीला असून काय तुमचा उपयोग आहे हो? तिथं लाच मागा म्हणलं की तुमची शिळी होत्या. आई धैर्य सकाळी सकाळी कुठं निघालास? तुला दिलेलं वचन पूर्ण करायला. विजयी भाऊ.
हात नाजूक असतील पण हे मनगट नाजूक नाहीये. या नाजूक हातात बांगड्या घातल्या जातात ना, त्याच हाताने ही देवी शस्त्र पण चालवते. मी सगळ्यांसमोर माफी मागतो, हिची आणि हिच्या फॅमिलीची. एक फुकटचा सल्ला देते तुला, लक्ष्मीचा मान ठेवायला शिक, नाहीतर एक दिवस असा येईल ना, दमडीला पण तरसशील. हे देवी, सगळ्यांना ज्ञान दे आणि हा ज्ञानाचा वसा अखंड पुढे चालू ठेवण्यासाठी बळ दे. या कुंदेंदु तुषार हार धवला, या कुंदे शारदा धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणावर दंड मंडित करा, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभी, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिधी देवै सदा वंदिता, देवै सदा वंदिता, तामां पातु सरस्वती भगवती, सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा, निःशेष व्यापहा. भाऊराव नाईक, आज या शाळेतला तुमचा शेवटचा दिवस. काय करतो? हो, खरं तुझ्या पैशाने घेतल्यास का? माझ्या आईने घेऊन दिली आहे मला. लकी आहेस बघ. माझी मॉम मला खेळण्याची गाडी पण देत नाही. तू तुझ्या मॉम्सचं ऐकत नसशील ना, म्हणून नसेल ती. ऐकतोय की, अभ्यास करतोय, कामापुरतं बोलतोय. माझे ग्रेट ग्रँडपा श्रावण बाळांची गोष्ट सांगतात मला, आणि त्यातलं तिथं श्रावण बाळ मीच आहे. कार आवडल्या ना तुला? आवडलं की. अरे काय करतोय? गाडी आवडल्या ना तुला? बघ की कशी आहे आतून. थँक्स. मी पण मोठी झाल्यावर अशीच कार घेणार. गावातले लय जण सेम टू सेम कार घ्यायला लागल्यात. मी परवाच मंदिराजवळ असले कार बघितली. तू परवा मंदिरात रथ खेळत होतास ना? होय की. काल तूच पाडलास ना आमच्या सगळ्याच्या सोबत.
त्याशी भांडायचं नाही हं? तिला त्रास दिलास ना त्याशी भांडलास ना तर 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 काय तुला सांगतो. डन. अथर्व अथर्व तुम्ही इथं भाऊरावांना भेटायला आलोय. आहेत का ते? इथं काय काम आहे आता भाऊंकडं? भाऊराव आहेत की या चल रे या या तू काय करतोयस इकडे? सरस्वती पूजनाच्या शुभ मुहूर्तावर तुमची शाळा विकत घ्यायला. नमस्कार, शिक्षण महर्षी भाऊराव नाईक. नमस्कार. महत्वाचं काम आहे एक तुमच्याकडे. बसून बोलूयात. मला माहिती आहे तुम्ही इथं कशासाठी आलाय ते, पण तुमच्या आईंना सांगा ही शाळेची जागा मी अजिबात देणार नाही. एकदम परफेक्ट ओळखलत बघा भाऊ. ती मी काही बोलायच्या आतच. वा, उगाच नाही यांना शिक्षण महर्षी म्हणत. समोरच्याच्या मनातलं ओळखण्याची बी कला आहे की तुमच्याकडे. आणि ही कला सहजासहजी साध्य होत नाही, ठाऊक आहे मला. त्याच्यासाठी वर्षांचा अभ्यास लागतोय. शिकण्यासारखी गोष्ट आहे. शिकवण्यासारख्या अजून खूप गोष्टी आहेत जगात. पण कसं आहे ना, तुमच्या आईंना शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे. त्यांना फक्त बिझनेस कळतो. मी चांगलाच ओळखून आहे त्यांना. आणि आपली एकमेकांशी ओळख कुठं झाली अजून? या सगळ्याचा काही उपयोग नाही. हे सगळं तुमच्या आईंचं आधी भरपूर वेळा करून झालेलं आहे. पण त्यांना एक सांगा की हा भाऊराव त्याच्या तत्वापासून अजिबात ढळणार नाही.
नीट ध्यानात ठेवा. धैर्य, हे असं करून ना तू माझ्या आजोबांचा अपमान करायलास. किती पण पैशानं विकत घेशील इतकी स्वस्त नाही त्यांची तत्व. भाऊंशी बोलतोय मी. दोन पुरुष बोलत असताना बाईनं गप गुमान बाजूला उभं राहायचं. हे तुझ्या घरी असेल तशी रीत, इथं नाही. इथं बायकांना कसलीच बंधनं नाहीत, कळलं? असो, तुला बाऊंचं उत्तर कळलंच असेल. येऊ शकतोस तू. ओके. नाही 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 धैर्य धैर्य राव. अहो तुम्ही तर लगेच निघाले. हा त्याने बसा ना, बसा, बोलू आपण बोलू आपण. भाऊ मी काय म्हणतोय, खरंच खूप चांगली ऑफर आहे. सावी, एकदा विचार करायला लागतोय आपण भाऊ. दादा, अरे काय बोलतोयस? कसला विचार करायचा? आपली शाळा विकत घ्यायला आलेत ते. शाळा देऊन टाकायची? या अनाथ पोरांच्या भविष्याचा सौदा करायचा? त्यांच्याच भविष्याचा बघत बसा तुम्ही. तिथं आपलं काय? त्याच प्रश्नाचं उत्तर तर सेट करून द्यायला आलोय मी. कसं आहे केतनराव, अहो एवढ्या पैशात तुमचं पुढचं सगळं आयुष्य आरामात जगू शकता तुम्ही. तुम्हाला वाटलं तर नवीन घर बांधू शकता तुम्ही. तुमचा छोटू अथर्व याचं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ऍडमिशन करून देऊ शकता. इज अ ब्रिलियंट बॉय. त्याचं फ्युचर सेट करू शकता तुम्ही. आणि सावी, तुझं ते काय ते चॅनल आहे त्यासाठी तू नवीन 1500 स्क्वेअर फीटचा स्टुडिओ टाकू शकतेस. तुझंही फ्युचर सिक्युअर होईल. बरं चल, हा पैसा बाजूला ठेव. मी स्वतः तुला एक नवा कोरा करकरीत विथ AC स्टुडिओ टाकून देतो. मग तर झालं. सी भाऊ, कसं आहे, आयुष्य हे इमोशनल तत्वांवर नाही, प्रॅक्टिकल विचारांवर चालतं. कसं आहे धैर्य, पैशानं सोन्याचं पाणी पण मिळतं. खरं ते पिता नाही येत ना. मग अशी हाच ग्लास बाजूला सारलास ना, त्याच ग्लासानं आधार दिला तुला. प्रॅक्टिकल राहून चैनीत जगता येतं, खरं समाधान नाही मिळत. आणि माझ्यासाठी समाधान सगळ्यात महत्वाचं. हे बघा, आता एवढं सगळं झाल्यावर तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असेल. आणि ते न कळण्या इतपत अडाणी तुम्ही नक्कीच नाही का? हे बघा, आजचा दिवस शुभ आहे.
आज आम्ही सरस्वतीची पूजा करतो, लक्ष्मीची नाही. त्या चहा वगैरे घेणार का तुम्ही? घ्यायलाच तर आलोय, पण मी जे घ्यायला आलोय ते तुम्ही द्यायला तयार. असो, हरकत नाही. CR. तुला साधी भाषा कळतच नाही वाटतं. हे पैसे तुमच्यासाठी नाही, भाऊ. माझ्या आईपेक्षा बेटर डील देतोय मी तुम्हाला. माझ्या माहितीनुसार तुमच्या शाळेत 100 आदिवासी विद्यार्थी शिकतात. त्यांची नावं चेक कर. प्रत्येक नावासमोर एक आकडा लिहिलाय, 10 लाख रुपये. नाही म्हणजे हे पैसे तुम्हालाच मिळतील, हे त्या व्यतिरिक्त. त्या पोरांचं आयुष्य असं अंधारात ढकलून कसं चालत नाही का? म्हणून प्रत्येकी 10 लाख रुपये देतोय मी. हो, तुमच्यासारखी मलाही त्यांची काळजी आहे. ह्या पैशात त्यांच्या शिक्षणाचा पुढचा सगळा खर्च भागेल, आयुष्य सेट होईल त्यांचं. आणि आता मेन मुद्दा, हे या शाळेच्या जागेचे कागदपत्र. आता नाही म्हणायचं नाही हा भाऊ. उचला पेन आणि करा सही यावर. उजळून टाका त्यांचं भविष्य. लाईफ सेट करून टाकू आपण त्यांची. एका शिक्षकाला आणि दुसरं काय पाहिजे? धैर्याची काय खबर बात? नाही ना अजून काही, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. धाकलं मालक शाळा ताब्यात घेतल्याशिवाय काय परत येणार नाही. ते तर मलाही माहितीये. धैर्य त्याची करामत करणारच. मला काळजी वाटते ती भाऊरावांची. शाळा हातातून गेले म्हणल्यावर त्यांचा चेहरा बघण्यासारखा असणार. बिचारा गचकला नाही म्हणजे मिळवला. आणि एकदा का ती शाळा हातात आली की त्या भाऊरावला दाखवते. दामिनी मुजुमदारचा हिसका. त्याचं जगणं असं काही मुश्किल करून टाकेन की त्यानं कधी विचार पण केला नसेल. नाही म्हणायला जागा झोपली नाही. धैर्यराव तर लय मोठ्या मनाचं निघालं ग. आपल्या बरोबर पोरांचा पण विचार केलाय. होय की होय. आपल्या बरोबर आता पोरांचं पण चांगलं होते की नाही बघा. आता विरोध करायला काही विषयच राहिलेला नाही. ओके मध्ये व्यवहार डन करून टाका. देवीनेच पाठवलंय म्हणायचं धैर्यवांना. तुला काय वाटलं हे सगळं करशील आणि तुला जागा मिळत? तुला पोरांची एवढीच काळजी आहे ना, तर मग ऐक. भाऊंनी त्यांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं राहायची हिंमत दिली.
त्यामुळे त्यांना तुझ्या कुबड्यांची गरज नाहीये. मेहनतीनं ते स्वतःच्या कष्टानं पैसे कमवतील आणि त्याच्यातच सुख आहे. सुख पैशातच असतं. सावी, 100 रुपयाची नोट हातात आली तर तिची किंमत 100च. मग ती कष्टानं कमवलेली असो नाहीतर आयती मिळवली. आणि त्याच किमतीतून सुख येतंय आपोआप. जगातल्या कुठल्याही सुखाला पैशानं विकत घेऊन नाच करायला लावता येतो. नाच तर तुम्ही करता पैशांच्या तालावर. स्वाभिमान नावाची गोष्ट असते आणि ती विकत नाही घेता येत, किती पण पैसा असला ना तरी. आणि ती जर आयुष्यात असेल ना, सुख आणि समाधान दोन्ही असतं. त्यामुळे हा पैशांचा मास घरी. त्यामुळे आम्ही आणि आमची पोरं समर्थ होत आमचं आयुष्य सेट करायला. तुझ्या मदतीची गरज नाहीये आम्हाला.